सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्वरम्. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. श्री कृष्णधाम यात्रेमध्ये आपण उज्जैनला मुक्कामी आहोत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं, ज्या ठिकाणी त्यांना गुरुदीक्षा मिळाली, त्या संदीपनींच्या आश्रमामध्येच आपण त्या ठिकाणी राहिलो आहे. आणि त्या यात्रेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा ही चारधाम, ही पूर्णपणे 12 धामची यात्रा आपल्याकडनं करून घेत असताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीची जाणीव करून देत आहेत, ती प्रत्येक गोष्ट आपण शिकण्याचा प्रयत्न करतोय. आपण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि अंगीभूत करण्याचाही प्रयत्न करतोय. आज या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या वेळेला एक एक प्रश्न विचारले जातात आणि त्याची उत्तरं ज्या वेळेला आपल्याला द्यायची वेळ येते, त्याच्या वेळेला आपल्याला एक गोष्ट आपल्या आयुष्यामधली स्ट्राईक व्हायला लागते. वर्तमानामध्ये आपण प्रत्येकाने जगत असताना भूतकाळामधल्या गोष्टींचा विचार करत न बसता किंवा भविष्याचा विचार न करता वर्तमानामध्ये पूर्णपणे आनंद घेता यायला पाहिजे, हे सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुठेतरी आपल्याला पूर्णपणे समजावून सांगतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कायम दुःखी असता. ते दुःखी असण्याचं कारणच हे आहे. आपल्याकडे आहे बघा, आपण गाणं सुद्धा असंच आहे की 1 धागा सुखाचा आणि 100 धागे दुःखांचे. तर आपल्या आयुष्यामध्ये 100 धागे दुःखांचे आहेत का 1 धागा सुखाचा आहे, याची जाणीव आपण कुठेतरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांकडनं करून घ्यायला पाहिजे. आणि ती करून घ्यायला पाहिजे तर ती जाणीव करून घेण्याकरता ही कृष्णधाम यात्रा आपण करायला पाहिजे. आणि त्या कृष्णधामामध्ये प्रत्येक ठिकाणच्या कृष्णाकडनं ते जाणून घ्यायला पाहिजे की नक्की सुख म्हणजे काय आणि नक्की दुःख म्हणजे काय. आणि हाच विचार प्रत्येकाच्या मनामध्ये सदैव असतो आणि त्याच्यामुळे माणूस पूर्णपणे दुःखामध्ये अडकतो. त्या ठिकाणी माणूस पापामध्ये अडकतो आणि पुनरपी जन्म पुनरपी मरणम या चक्रामध्ये अडकून राहतो. उद्धव भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या खूप जवळ होते आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना विचारत होते की तुमच्या आयुष्यामध्ये सुख काय ते मला सांगा, किंवा तुमच्या आयुष्यामधलं दुःख मला सांगा. ते म्हणले की तू माझ्याकडे बघत असताना माझ्या आयुष्यामध्ये सुख पण नाही आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये दुःख पण नाही आहे. त्याला उद्धव भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना म्हणतात की असं कसं असू शकतं की तुमच्या आयुष्यामध्ये सुख पण नाही आणि तुमच्या आयुष्यामध्ये दुःखसुद्धा नाही. त्यावेळेला ते म्हणतात की सुख आणि दुःख हे माझ्या आयुष्यामध्ये नाही, कारण ते अस्तित्वातच नाही. त्याच्यावरती उद्धव हसतात आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना म्हणतात काही सुख खरोखरी नाही आहे. ते म्हणले खरोखरी नाही आहे. मग काय दुःख पण नाही आहे? त्यावेळेला ते म्हणतात की दुःख पण नाही आहे. ते म्हणतात हा फक्त सुख आणि दुःख हा तुमच्या मनामधला एक विचार आहे. जो विचार आहे त्या विचाराचा जर तुम्ही पाठपुरावा केला तर या गोष्टी तुम्हाला सुद्धा पटतील की जगामध्ये कुठलीही गोष्ट सुख नाही आहे आणि जगामध्ये कुठलीही गोष्ट दुःख नाही आहे. त्याला उद्धव भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना म्हणतात की नाही, मला हे कळत नाही आहे, मला तुम्ही हे पूर्णपणे समजावून सांगा आणि जर तुम्ही मला समजावून सांगितलं तर खूप बरं होईल. त्याला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की तुला माझ्यामध्ये आज एवढी क्युरियोसिटी वाटते, तुला माझ्यामध्ये जर आज एवढं आकर्षण वाटतं, तर ते आकर्षण वाटत असताना तुला एक महत्त्वाचं वाक्य मी सांगतो जे माझ्या बाबतीमधलं आहे आणि ते तुमच्या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये व्हावं असं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला वाटतं. आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपलं अनुकरण श्रीकृष्ण परमात्म्यासारखं असावं. त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की मैं जो दिखता हूँ वो मैं हूँ नहीं. खूप शांतपणे हे वाक्य आहे का. ते म्हणतात जो मैं दिखता हूँ वो मैं हूँ नहीं और जो मैं हूँ उसे देखने की ज़रूरत ही नहीं. म्हणजे मी जो दिसतोय तो मी नाही आहे आणि जो मी आहे तो तुम्हाला जाणून घ्यायची गरजच नाही आहे. आयुष्यामध्ये हे वाक्य ज्या वेळेला आम्हाला कळेल ना, त्यावेळेला 100% आम्हाला कृष्ण कळलं असेल. त्याला कृष्ण म्हणतात प्रत्येक गोष्टीमध्ये बघ, एखाद्याला सुख वाटतं त्यावेळेला समोरच्याला दुःख झालेलं असतं. एखाद्याला दुःख वाटतं त्याच्या वेळेला कुठेतरी एखाद्याला सुख मिळालेलं असतं. बघ, माझा जन्म देवकी वसुदेवकडे झाला आणि देवकी वसुदेवांनी मला जन्माला घातलं. ते जन्माला घातल्याच्या नंतर त्यांनी मला नंद यशोदाकडे आणून दिलं. आज पुत्र होऊन सुद्धा पुत्र आपल्या जवळ नाही, या गोष्टीचं त्यांना दुःख असेल. पण नंद आणि यशोदाला कृष्ण आपल्या घरामध्ये हा सुख देणारा विचार आहे. एकच विचार आहे, पण तो एक विचार एका ठिकाणी दुःख देतो, तोच विचार एका ठिकाणी सुख देतो. आपल्या आयुष्यामध्ये बघा कितीतरी घटना ह्या अशा स्वरूपाच्या मध्ये असतात. आपल्याला प्रमोशन मिळतं म्हणून आपल्याला आनंद होतो. आपण घरामध्ये येऊन पेढे वाटतो आणि एखादा माणूस म्हणतो प्रमोशन मिळालं तर त्यात एवढं खुश होण्यासारखं काय. म्हणजे खुश आपण झालो, आपल्याला सुख मिळालं, तर त्या क्षणाला त्या माणसाला हातामध्ये पेढा घेऊन सुद्धा आपल्याला
प्रमोशन मिळालं, या गोष्टीचं दुःख झालं. प्रमोशन एकच आहे, पण त्या प्रमोशनचा विचार घेत असताना एका ठिकाणी सुख आहे तर दुसऱ्या ठिकाणी दुःख आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्रत्येक अवस्थेमध्ये जाल तर सुख आणि दुःख हा फक्त विचार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये एखाद्या व्यक्तीला सुख मिळतं तर त्याच गोष्टीमुळे पाठीमागे कोणाला तरी दुःख झालेलं असतं. आणि ह्या गोष्टीचा आपण ज्यावेळेला विचार करू, एखाद्या माणसाचे पैसे हरवले, आता पैसे हरवले म्हणजे रस्त्यामध्ये पैसे पडले आणि त्याचे पैसे हरवले, त्या माणसाला दुःख झालं, अरे माझे 10,000 रुपये हरवले. आणि त्याच वेळेला एक माणूस रस्त्याने चाललेला होता, तो गांजलेला होता परिस्थितीने, त्याच्यासमोर हॉस्पिटलचं बिल भरायचं होतं, त्याच्याकडे पैसे नव्हते आणि त्यावेळेला ती 10,000ची गड्डी त्याच्या हाताला लागली. आज त्याच्या आयुष्यामध्ये 10,000 रुपये मिळाले, हा सुखाचा प्रसंग आहे. पैसे हरवले ही एकच घटना आहे, एखाद्याच्या आयुष्यामध्ये ती सुख निर्माण करते तर एखाद्याच्या आयुष्यामध्ये तीच घटना दुःख निर्माण करते. तर सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टीमध्ये विचार करत बसण्यापेक्षा सुख आणि दुःख ह्याच्या पलीकडे विचार करायला पाहिजे, हे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला शिकवतात. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, माझ्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख याच्या पलीकडे मी विचार केला आहे आणि म्हणून ते अमर्याद पुरुषोत्तम आहेत. कृष्ण म्हणतो, म्हणून मी अमर्याद पुरुषोत्तम आहे. का तर तुमच्या प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा संपल्यानंतर त्याच्या पलीकडे सगळं काय असेल तर ते अमर्याद आहे. आणि ते अमर्याद बघण्याचा प्रयत्न करा, ते अमर्याद होण्याचा प्रयत्न करा आणि ते अमर्याद पहिले जाणून घ्या. ते जेव्हा जाणून घ्याल त्यावेळेला तुम्ही सुद्धा अमर्याद व्हाल. मग उद्धव भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना विचारतात की हे कसं, म्हणून की तुमच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख ह्याच्या पलीकडे तुम्ही कसे गेले. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्याला एक सुंदर उत्तर दिलं, मी कायम वर्तमानामध्ये असतो, मी कधीही भूतकाळामध्ये नसतो आणि मी भविष्यामध्ये नसतो. भूतकाळामध्ये माझ्याबरोबर काय झालं आहे हे मला जितकं चांगलं माहिती आहे तेवढंच उद्धवा तुला सुद्धा माहिती आहे. तुझ्या आयुष्यामध्ये असं झालं असतं तर तू काय केलं असतं. उद्धव म्हणले, मी खूप दुःख करत बसलो असतो. मग तुम्ही दुःख का करत नाही, तर त्यांनी सांगितलं, मी भूतकाळाचा कधी विचारच करत नाही. जे मी सोडलं ते मी सोडलं, जिथे मी पाठ फिरवली तिथे मी पाठ फिरवली, तिथे पुन्हा मागे वळून कधी बघायची गरज सुद्धा मला लाभली नाही. कारण मला माहिती आहे की वर्तमानामध्ये मी आज जिथे उभा आहे तिथे मला आनंद आहे. माझं भविष्य मला माहिती नाही का, माझं भविष्य मला समजत नाही का, माझ्या भविष्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं भविष्य मला माहिती आहे, तसं माझं स्वतःचं भविष्यसुद्धा मला माहिती आहे. उद्या माझ्या आयुष्यामध्ये मला काय निर्णय घ्यायचा आहे, उद्या मला गोकुळ सोडायचं आहे, परवा मला द्वारका पण सोडायची आहे आणि तेरवा मला वृंदावन पण सोडायचं आहे. या सगळ्या गोष्टी मला माहिती असताना सुद्धा मी वर्तमानामध्ये राहतो. मी भविष्याची कोणत्याही प्रकारची चिंता करत नाही आणि मी कायम आनंदामध्ये राहतो. का तर मी कायम वर्तमानामध्ये जगतो. त्या वर्तमानामध्ये मी जगलेलं असताना, त्या वर्तमानामध्ये मी असताना ना मला भूतकाळाची काळजी राहत ना मला भविष्याची काळजी राहत. आपण सगळेजणांना कृष्ण आवडतो, आपल्याला सगळ्यांना कृष्ण समजावून घ्यायचा आहे, किंबहुना कृष्णासारखा उपदेश आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. पण आपण सगळेजण इथेच नेमके मागे राहतो की आपण त्याच्यामध्ये आपल्याला समजूनच घेत नाही. सुख आणि दुःखामध्ये आपण अडकून राहतो. आपण कुठेतरी भूतकाळामध्ये अडकतो, आपण कुठेतरी भविष्य काळामध्ये अडकतो. आणि कृष्ण आपल्याला सांगतात, जो मैं दिखता हूँ वो मैं हूँ नहीं और जब मैं हूँ उसे जानने की जरूरत ही नहीं. आपण वर्तमानामध्ये राहायला पाहिजे, आपण वर्तमानामध्ये आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे. आणि जर आपण वर्तमानामध्ये राहू शकलो, वर्तमानामध्ये विचार करू शकलो तर आमचं जीवन हे निश्चितपणे आनंदपूर्णता असेलच, परंतु आमच्या जीवनामधला उद्देशसुद्धा आम्हाला समजलेला असेल आणि ते उद्देश 100% आम्ही पूर्ण करू. आमचा उद्देश पूर्ण करून लोकांना जाणीव करून देऊ, प्रजेला जाणीव करून देऊ, समाजाला जाणीव करून देऊ की त्याच्यामधल्या एकेकाचा जन्म कशा करता आहे आणि त्यांच्या उद्देशावरती त्यांना पूर्णपणे आपण मार्गस्थ करू. कृष्णाच्या आयुष्यामध्ये त्यांनी सांगितलं की सुख आणि दुःख याच्या पलीकडे जाण्याची दुसरी गुरुकिल्ली पण माझ्याकडे आहे. आणि ती गुरुकिल्ली म्हणजे महत्त्वाची, मी कुठल्याही गोष्टीमध्ये कुठलंही काम मी कधी छोटं समजलं नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना बघा, कोणीही काही नावाने हाक मारली त्यांनी त्या सगळ्याचा स्वीकार केला. त्यांना चोर म्हणले, त्यांनी ते पूर्णपणे मान्य केलं. त्यांना म्हणजे की जे पाहिजे त्या नावानेच प्रत्येकजण हाक मारायचे आणि ते हाक मारत असताना कोणी त्यांना गवळी म्हणायचे, त्यांनी ते मान्य केलं. त्यांना बाके बिहारी का म्हणतात माहिती आहे तुम्हाला. कृष्णामध्ये स्वतःमध्ये सुद्धा व्यंग आहे. ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे राहतात त्यावेळेला त्यांची मान वाकडी आहे. म्हणजे तुम्ही असं जर स्ट्रेट उभं राहिलात आणि आपली मान सरळ राहते, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची मान वाकडी राहायची आणि ती वाकडी राहायची म्हणून त्याला बाके बिहारी म्हणतात. तर बाके बिहारी म्हणजे काय की वाकड्या मानेचा, वाकडा बिहारी. तर वाकडा बिहारी असं त्याला वाकडासुद्धा संबोधलं गेलं, पण ते वाकडासुद्धा त्यांनी आनंदाने स्वीकार केलं, आनंदाने त्या गोष्टीचा पूर्णपणे स्वीकार केला. तो गायींच्या पाठीमागे जातो म्हणून त्याला गोपाळ म्हटलं गेलं, त्यांनी त्या गोपाळाचा सुद्धा स्वीकार केला. त्याला गवळी म्हटलं गेलं, त्यांनी त्या गवळीचा सुद्धा स्वीकार केला. या सगळ्या गोष्टीमध्ये तो द्वारकाधीश होता. जो उद्याचा द्वारकाधीश आहे आजचा तो गोपाल होता. जो उद्याचा द्वारकाधीश आहे आजचा तो चोर होता. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये, या सगळ्या रूपकामध्ये, या सगळ्या नावामध्ये सुद्धा तो आनंदी होता. त्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी उपभोग घेतला.
गोपाल झाला तर त्यावेळेला त्यांनी खांद्यावरती स्वतःच्या घोंगडी घेतली आणि तो गायींच्या मागे गेला सुद्धा. तो ज्या वेळेला म्हणजे की गोप बनला त्याच्यावेळेला तो गोपिकांबरोबर खेळला सुद्धा. ज्या वेळेला तो चोर झाला त्यावेळेला तरी कुणाच्या घरामध्ये जाऊन त्यांच्याच घरामध्ये फूस लावून चोऱ्या सुद्धा केलेल्या आहेत. तो नटखट होता, तो प्रत्येक ठिकाणी खोड्या करायचा, त्याला खोडकर म्हणायचे. त्या खोडकराचा पण त्यांनी स्वीकार केला आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी खोड्या करून दाखवल्या. बघा, रामाने कधी खोडी केलेली लक्षात आलंय का? की कोणी सांगितलंय का की नाही आज अयोध्येमध्ये रामाने खोडी केली? पण रामाने कधी खोडी केलीच नाही का? तर रामाच्या आयुष्यामध्ये खोडी हा विषयच नव्हता. रामाला पूर्णपणे एटिकेट मॅनर्समध्ये आपलं आयुष्य जगायचं होतं. मग ते आयुष्य जगत असताना कुठेतरी असंही आयुष्य देवाचं असायला पाहिजे म्हणून हे आहे. बघा, कृष्ण लीला आणि रामलीला याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. रामाच्या लीलांमध्ये तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये रामलीलामध्ये रामायणामध्ये बालकांड येतं आणि कृष्णाच्या लीलांमध्ये कृष्णाच्या जर तुम्ही कुठल्याही पोथीमध्ये गेले तर त्याच्यामध्ये बालक्रीडा येते. त्याच्यामध्ये बालकांड आहे. जे बालकांड रामाने फक्त एक समोरून उपभोगलंय, समोरून फक्त बघितलंय, पण कृष्णाने त्या सगळ्या गोष्टीमध्ये असताना त्याच्यामधला आनंद घेतलाय, त्याच्यामध्ये क्रीडा केलेली आहे. तर मग ती बालक्रीडा याच्याकरता आहे की कृष्ण आम्हाला पण सांगतो की प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद घ्या, प्रत्येक गोष्टीमधली क्रीडा करायला शिका, प्रत्येक गोष्टीमध्ये त्या क्रीडेचा पूर्णपणे अनुभव घ्या आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःला गती द्या. बघा, आपली पृथ्वी जी आहे ती पृथ्वी आपण म्हणतो की पृथ्वी गोल फिरते. अरे, पृथ्वी गोल फिरते म्हणूनच तिचं अस्तित्व आहे आणि ते अस्तित्व असल्यामुळेच ती पूर्णपणे म्हणजे की टिकून आहे स्वतःमध्ये, का तर ती गोल फिरते आहे. प्रत्येक गोष्ट, एक साधा भवरा घ्या, तसा तुम्ही नुसता उभा करा, तो उभा राहणार नाही, तो पडून येईल. पण ज्यावेळेला त्याला गती द्याल, म्हणजे त्यावेळेला त्याला पूर्णपणे आपण ती जाळी बांधतो आणि त्या जाळीने भवरा सोडतो, त्यावेळेला त्याला गती येते. ज्यावेळेला तो गोलगोल फिरायला लागतो त्याच आरीवरती तो पूर्णपणे ताठ उभा राहतो. मग आपल्या आयुष्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी का म्हणजे प्रत्येक वेळेला गोफ धरला असेल, का त्यांनी प्रत्येक वेळेला क्रीडा केली असेल, का प्रत्येक वेळा तो गरबा खेळला असेल, तर त्याच्या पाठीमागे स्वतःला गती देणं, स्वतःला पूर्णपणे गतिमान करणं ही कुठेतरी भावना, हा कुठेतरी विचार, हा कुठेतरी संस्कार भगवान श्रीकृष्ण परमात्मा आम्हाला देतो. आणि ती किल्ली आम्हाला देतो की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही सदैव गतिमान राहिलं पाहिजे. तुमच्या आयुष्यामध्ये गरब्यासारखं तुम्ही स्वतःभोवती फिरलं पाहिजे, पृथ्वीसारखं स्वतःभोवती फिरलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला गती येईल ना तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्थिर व्हाल. बघा, पृथ्वीला गती आहे, पृथ्वी गोल फिरते आणि पृथ्वी गोल फिरते ना म्हणून तिचं अस्तित्व टिकून आहे. तुम्ही भवरा बघा गोल फिरत असतो त्यावेळेला त्याच आरीवरती तो असा पूर्णपणे स्थिर उभा सुद्धा राहतो आणि तसा तुम्ही उभा करायचा प्रयत्न करा, तो कधीच उभा राहत नाही. म्हणजे गती आल्याशिवाय स्थिरता येत नाही आणि स्थिरता आल्याशिवाय आयुष्यामध्ये आनंद येत नाही, स्थिरता आल्याशिवाय आयुष्यामध्ये सुख येत नाही. मग सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी कल्पनेमध्ये सोडून देऊया. सुख आणि दुःखामध्ये अडकण्यापेक्षा आनंद महत्त्वाचा आहे, समाधान महत्त्वाचं आहे. त्या समाधानाची कुठेतरी प्राप्ती करूया, त्या आनंदाची कुठेतरी प्राप्ती करूया. आणि हे समाधान आणि हे आनंद मिळवायचं असेल तर आयुष्यामध्ये स्थिरता यायला पाहिजे आणि आयुष्यामध्ये स्थिरता आणायची असेल तर आयुष्याला गती यायला पाहिजे, आयुष्य गतिमान व्हायला पाहिजे. मग हे सुद्धा कोण शिकवतं आम्हाला? तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा शिकवतो. आणि हे जाणून घ्यायचं असेल तर आयुष्याला गती दिली पाहिजे, श्रीकृष्ण धामाची आपण यात्रा करायला पाहिजे. तर मग पुन्हा एकदा या यात्रेचा संकल्प घेऊन उद्यापासून आपण पुढे निघूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.